नमस्कार. मी ॲडव्होकेट गायत्री जामनस्कर. गेल्या काही भागात आपण मृत्यूपत्र आणि त्या संबंधीचे अर्ज याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. आता ते वारसदार असतात. त्या वारसदारमध्ये एखादा अर्जदार असतो आणि बाकीचे 3 वारसदार त्याला NOC ना हरकत प्रमाणपत्र देत असतात आणि ते ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला अर्जासोबत लावावं लागतं. त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं, वय, पत्ता आणि संबंधित अर्जदार आणि जो डिजीज म्हणजे जो वारला असेल त्याच्यासोबतचं नातं हे लिहून द्यावं लागतं आणि तसं ते ॲफिडेव्हिट एक प्रमाणपत्र त्या अर्जासोबत लावावं लागतं. अशामध्ये हे वारसदार जे असतात ते सगळे असतील ते सगळे अर्जदार होऊ शकतात किंवा त्याच्यातला एखादा अर्जदार होऊ शकतो आणि बाकीचे 3-2 जे उरलेले असतील ते त्याला ना हरकत प्रमाणपत्र देत असतात. अशा प्रकारे ही कोर्टाची प्रक्रिया पूर्ण होते. पण एखाद्या वारसदारामध्ये जर त्याचा मृत्यू झालेला असेल तर त्यावेळेला त्याच्या मृत्यूची प्रत दाखल करावी लागते आणि त्याच्या पश्चात त्याचे कोण वारस असतील तर त्यांच्याकडनं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं आणि त्याची नोंद त्या अर्जामध्ये तशी करावी लागते. तर ठीक आहे, आपण या भागात आता वारसदारांविषयी चर्चा केलेली आहे. तर भेटूया पुढील भागात नवीन मुद्द्यासकट. नमस्कार.